चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान मोनोरेल ही ठप्प झालेली होती। मोनोरेलमधील प्रवाशांचं रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झाल्याची माहिती आता समोर येते आहे। सर्व प्रवाशांना मोनोरेलमधून सुखरूपपणे बाहेर काढण्यात अग्निशमन विभागाला यश आलेलं आहे। संध्याकाळी 6:15 ही मोनो रेल्वे बंद पडलेली होती। त्यानंतर हे सगळे प्रवासी मोनोरेलमध्येच अडकून पडलेले होते आणि आता अथक परिश्रमांनंतर सर्व प्रवाशांना सुखरूपपणे खाली उतरवण्यात आणि बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। तर महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान मोनो रेल्वे ही बंद पडलेली होती आणि त्यानंतर मोनो रेल्वेमधील सर्व प्रवाशांचं रेस्क्यू आता पूर्ण झाल्याची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते। मुंबई महापालिकेची जी नियंत्रण कक्ष आहे त्याला संध्याकाळी 6:38 आम्हाला कॉल आलेला होता। त्याच्यानंतर 10 मिनिटांमध्ये फायर ब्रिगेड इथे पोहोचलेली होती, परंतु बाजूने एक दुसरी मोनोरेल गेल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये करंट होता। त्याच्यामध्ये जवळजवळ 40,000 व्होल्टचा तो वीज प्रवाह जोपर्यंत खंडित होत नाही तोपर्यंत आपल्याला ऑपरेशन चालू करता येत नव्हतं। साधारण 7:02 फायर ब्रिगेडने ऑपरेशन चालू केलं। आतापर्यंत 582 लोकांना सुरक्षितरित्या काढलेलं आहे। केवळ 3 लोक जे आहेत ते रुग्णालयामध्ये दाखल आहेत, त्यातल्या 2 लोकांना डिस्चार्ज दिलेला आहे। एक व्यक्ती आहे त्यांना काही श्वसनाचा त्रास आहे, तर ते वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांना ऍडमिट ठेवण्यात आलेलं आहे। चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान ही मोनो रेल्वे ठप्प झालेली होती। या संदर्भातली अधिकची अपडेट देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत जोडल्या जात आहेत। भाग्यश्री, मोनो रेल्वेमधील प्रवाशांचं रेस्क्यू ऑपरेशन आता पूर्ण झालेलं आहे। सध्याचे त्या ठिकाणचे अपडेट नेमके काय आहे? नक्कीच रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झालेलं आहे। 542 जणांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। खरं तर मध्य रेल्वे बंद असल्यामुळे आणि पश्चिम रेल्वे त्याचबरोबर हार्बर रेल्वे देखील बंद असल्यामुळे त्याचा सगळा लोड जो होता तो या मोनो रेलवर आला। मोनो रेलला इतक्या लोडची सवय नाहीये। खरं तर 104 टन इथपर्यंतच ही लोड खेचू शकते, मात्र 109 टन एवढी यामध्ये वजन होतं आणि हे वजन झाल्याने त्याचं जे तांत्रिक गणित आहे ते बिघडलं आणि ती बंद पडली अशी माहिती सध्या मोनोरेल प्रशासनाकडून देण्यात येते। आपल्या बरोबर जे आतमध्ये अडकलेले प्रवासी आहेत ते आहेत, त्यांना विचारूया। दादा, नेमकं काय झालेलं होतं? कशा पद्धतीने हे सगळं प्रकार घडला? किती वाजताची ट्रेन तुम्ही पकडलेली होती? मी काहीतरी 6 वाजेपर्यंतची ट्रेन पकडली होती अँटॉप हिल स्टेशनवरून। तर मधून 3-4 वेळा ट्रेन बंद पडली होती, म्हणजे स्टेशन नसताना पण बंद पडली होती आधीमध्ये। तरी पण आलो होतो इथपर्यंत असं। मग मध्ये टर्निंगला बंद पडली, तो डब्बा क्रॉस होता, त्याच्यामुळे मध्ये बंद पडली। त्यांनी स्टार्ट करायचं 15-20 मिनिटं तर आतमध्ये कोणच आलं नाही। मग महिला वगैरे होत्या, ज्येष्ठ नागरिक बिगरिक घाबरले। हवा नाही, काय नाही, एसी वगैरे सगळं बंद झालं होतं, त्याच्यामुळे पब्लिक घाबरली होती, बाकी काय नाही। नक्कीच। आणि मग किती वेळाने तुमच्यापर्यंत यंत्रणा पोहोचली आणि कशा पद्धतीने बाहेर काढली? अर्धा पाऊण घंट्यात पोहोचले सगळेजण। मुंबई पोलीस आणि अग्निशमन दल यांच्या मदतीने आम्हाला बाहेर काढण्यात आलं। शुक्र। किती जणांना आतमध्ये त्रास झाला होता? किती जण इंजर्ड झाली होती? काही या संदर्भात तुम्हाला माहिती आहे का? 4 जणांना तर त्रास झाला होता, श्वास घ्यायला प्रॉब्लेम होत होता, त्याच्यामुळे त्याचा काय मोनोरेलचा वरता तो एअर पास करायचा असतो ते तोडला होता, त्याच्यामुळे त्यांना बऱ्यापैकी श्वास घेता आला। अनेकांनी काचा देखील फोडल्या असं म्हटलं जाते, काचा फोडल्या होत्या का? काचा नाही, ते हे एसीचं काहीतरी आहे त्यांचा, तो छोटा पॅसेज खोलला होता, कारण की हवा पासच होत नव्हती। जे हाईटनी कमी असलेले माणसं ते गर्दीत गुदमरून हे झाले होते, त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता खूप। नक्कीच। धन्यवाद दादा आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर एकंदरीतच बघितलं आपण की 6:30 वाजता ही मोनोरेल जी आहे ही भक्ती पार्क जे आहे स्टेशन त्याच्या जवळपास बंद पडलेली पाहायला मिळाली होती। त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन इथे सुरू झालं। रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यासाठी देखील मोठी अडचण होती, तिथनच दुसरी मोनोरेल देखील आणण्यात आलेली होती, त्यामुळे प्रचंड व्होल्टेज होतं, प्रचंड वीज प्रवाह तिथे प्रवाहित होत होता, पाऊस होता आणि या सगळ्या ऑपरेशन करणं अत्यंत कठीण होतं। त्याच्यामुळे सुरुवातीला पहिले वीज प्रवाह या रेस्क्यू ऑपरेशनच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।